जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वासिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 84वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. यतीन सर. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू, ध्यान करू आणि मग सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी शांत बसून घ्या. डोळे बंद करा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. डोळे बंदच ठेवा. गुरूंकडे, वसिष्ठ ऋषींकडे प्रार्थना करूया. हे ज्ञान योग वासिष्ठचं ज्याचा आम्ही अभ्यास करतो आहे ते आम्हाला व्यवस्थित समजावं, आम्ही ते व्यवस्थित आत्मसात करावं आणि हेच ज्ञान आमच्या वागण्यातून, आमच्या अस्तित्वातून प्रकट व्हावं. स्वतः आमचे गुरु वसिष्ठ ऋषी यांनी सुद्धा आमच्याच अस्तित्वातून स्वतः प्रकट व्हावं. मुळात आमचं अस्तित्व हे आमचं अस्तित्व न राहता त्या चैतन्याचंच प्रकटीकरण, ते चैतन्यच व्यक्त व्हावं. कुठेही अहंकार, मीपणा हा असू नये. शांत स्वस्थ बसून घ्या. डोळे बंदच ठेवा. आपलं लक्ष आपल्या श्वासावरती असू द्या. प्रारब्धाने प्राप्त झालेलं हे शरीर आपल्याला चालवायचं आहे. त्यांनी उत्तम उत्तम कार्य करावे. ज्ञानप्राप्तीसाठी या शरीराने चांगली साथ द्यावी. म्हणून नियमितपणे प्राणायामाचा, श्वासाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. श्वासावरती लक्ष असू द्या.
श्वासाची गती बघूया. संपूर्ण लक्ष श्वासावर असेल तर कुठलेही विचार ही येण्याची शक्यताच नाही. श्वास कुठून सुरू होतो आहे, कुठपर्यंत जातो आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाबरोबर शरीरात मिळणाऱ्या विश्रांतीचा अनुभव घ्या. शरीरात जे सूक्ष्म बदल होत आहेत, कुठेतरी एकदम रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. चेहऱ्यावरचे स्नायू सुद्धा जे एरवी ताणलेले असतील ते सुद्धा विश्राम करताना जाणवतात. पाठीचे स्नायू सुद्धा विश्राम अनुभवतात. संपूर्ण लक्ष श्वासावर. जे अनुभव येत असतील ते येऊ द्या. ते अनुभव म्हणजे मी नाही. आता फक्त श्वासावर लक्ष.
फक्त श्वासावर लक्ष. सगळे अनुभव जे असतील ते, कुठलंही त्यांना लेबल लावायचं नाही. खूप छान आहे म्हणून त्यांच्यात गुंतायचं नाही, आवडत नाही म्हणून नाकारायचंही नाही. मी म्हणजे हे अनुभव नाहीत. पूर्ण शांततेचा अनुभव घेऊया. शून्याचा अनुभव घेऊया. शांति शांति शांति. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून घेऊया. आणखी एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि पूर्णपणे सोडून घेऊया. आपल्या शरीराप्रती सचेत हो, वातावरणाप्रती सचेत हो आणि हळूवार आपले डोळे उघडूया. ठीक आहे. तर चुडाला शिखी ध्वज यांच्या निमित्ताने वसिष्ठ ऋषी वेगवेगळ्या सिद्धींचं वर्णन करतायत. त्याच्यात त्यांनी अगोदर नाडीविज्ञान, शरीरशास्त्र ह्याबद्दल थोडंसं सांगितलं. आता सिद्धींबद्दल सांगतायत आणि त्यातही आकाशगमन आणि सिद्धांची भेट वगैरे हे सगळं आतापर्यंत झालं. यानंतर परकाया सिद्धी, अणिमा, महिमा या सगळ्या सिद्धी सांगतायत. आपण ते थोडक्यात बघू. त्याच्यानंतर ज्ञानसिद्धी आणि मग पुढे राजाचं काय झालं त्याच्यात एक आणखी गोष्ट आहे वसिष्ठ ऋषींनी सांगितलेली, तीही आपण बघू. वसिष्ठ ऋषी श्रीरामांना सांगतायत की परकाया प्रवेशाची सिद्धी ही कशी प्राप्त होते ते बघ.
ते म्हणतायत की जेव्हा आपण रेचक करतो, रेचक म्हणजे श्वास हा बाहेर सोडला जातो नाकातून, तर हा जेव्हा नाकातून बाहेर येत असताना आपल्या मुखापासून किंवा नाकापासून साधारण 12 बोटं अंतरावर जे आपलं कुंभकाचं स्थान आहे, आपल्याला माहिती आहे श्वास सोडल्यानंतर इथे हा प्राणवायू बाहेर संपतो आणि इथून अपानवायू सुरू होतो. या दोघांचं जे स्थान आहे त्या ठिकाणी जिथे कुंभक केला, जिथे श्वास थांबतो, त्या स्थानावरती जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा ही आपला जीव कुंडलिनीच्या रूपाने तिथे आपल्या शरीराबाहेर पडून तो त्या ठिकाणी थांबतो आणि त्याचाच उपयोग पुढे तोच वायुरूपाने दुसऱ्या कोणाच्याही शरीरामध्ये प्रवेश करू शकतो. यालाच परकाया प्रवेश असं म्हटलं आहे. जे कोणी सिद्धयोगी असतात, ज्यांना ही सगळी शक्ती प्राप्त झालेली असते, मग ते त्याच शक्तीच्या माध्यमातून, परकाया प्रवेशाच्या माध्यमातून इतरांच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. आणि त्यावेळेस जेव्हा हा स्वतःचा जीव सोडलेला असतो आणि हे बाहेर जातात, तेव्हा त्या ठिकाणी हे शरीर लाकडाप्रमाणे कडक होऊन पडलेलं असतं, त्याच्यात काहीही जीव नसतो. आता इथून पुढे जाण्यापूर्वी ज्यांनी कोणी कधी कराटे किंवा नियुद्ध किंवा अशा युद्धशास्त्राचा थोडासा अभ्यास केला असेल, तर त्यांच्या ट्रेनिंगमधला एक महत्त्वाचा भाग हा असतो की शरीराला कडकपणा आणायचा. आणि तो कसा आणायचा, तर श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा. पूर्ण श्वास शरीरातून गेलेला असेल, बाहेर गेला असेल, त्यावेळेस शरीर हे कडक होतं. आणि त्यावेळेस समजा जसं पंचिंग करत असतील, बॉक्सिंग करत असताना किंवा किक्स किंवा पंचची प्रॅक्टिस करत असतील, तर एखाद्याने पूर्णपणे श्वास बाहेर सोडला असेल आणि त्याच्या पोट एकदम कडक होऊन जातं, त्याच्यावर कितीही जोरजोरात पंच मारा, जरी प्रॅक्टिस व्यवस्थित असेल, श्वास पूर्णपणे सोडला असेल, तर त्या पंचेसचा काही शरीरावरती परिणाम होत नाही. ते शरीर तेवढं वज्रासारखं कडक होण्यासाठी या उच्छ्वास सोडून, हा जो प्राण आहे हा सोडून त्या श्वासाला तिथे बाहेर रोखण्याची प्रॅक्टिस, त्याला थांबवण्याची प्रॅक्टिस ही करता यायला हवी. आणि त्याचं इथे ते वर्णन केलं की जेव्हा हा श्वास बाहेर असतो तेव्हा शरीर लाकडाप्रमाणे कडक होतं. आणि जेव्हा हे प्रत्यक्षात म्हणजे ज्या योग्याने जेव्हा एवढी प्रॅक्टिस केलेली असेल, तर तो जीव दुसऱ्यांच्या शरीरात जात असतो. त्या शरीरात जाऊन मग तो पुढे तिकडचा त्या शरीरांचा अनुभव घेतो. परंतु त्यावेळेस हे पहिलं शरीर हे टोटली पूर्णपणे निश्चेष्ट, त्याच्यात कुठलंही जीव नाहीच आहे, तो बाहेर गेला आहे, त्याप्रमाणे ते असतं. आणि हा दुसऱ्याच्या शरीरामध्ये गेलेला जीव मग त्याच्याच जीवचैतन्यामध्ये, त्याच्याच बुद्धीमध्ये शिरून राहतो. आणि हा योगी मग त्याच्या संपत्तीचा, बुद्धीचा, सगळ्याचा उपभोग घेऊन परत आपल्या शरीरामध्ये येऊ शकतो किंवा आणखी एखाद्या शरीरात जाऊ शकतो आणि बाकी परशरीरातील, इतरांच्या शरीरातील भोग भोगून आपल्या अंतःकरणाला, म्हणजे त्याचं जे काही ज्ञान आहे, जे काही या सगळ्या गोष्टींबद्दलचं अंडरस्टँडिंग म्हणू आपण, ते आहे, ते आणखी त्याचं व्यापक होतं. म्हणजे सगळ्या गोष्टींबद्दल कल्पना येते की काय काय आहे. अशा रीतीने तो सर्व प्राणीमात्रांशी एकरूप होऊन स्वतः आत्मचेतनेमध्ये परिपूर्ण असा राहतो. आपल्याला या सगळ्या गोष्टींची प्रत्यक्ष करायची गरज नाही, पण ज्ञानाच्या माध्यमातून आपण आतापर्यंत जे काही शिकलो त्याच्यातून हेही लक्षात येतं की मुळात परकाया प्रवेश करून जो काही उपभोग घ्यायचा आहे, जी काही संपत्ती भोगायची असेल, बुद्धीचा अनुभव घ्यायचा असेल, तर शेवटी तो अनुभव तिथल्या तिथे सोडून परत यायचा आहे. दुसरी गोष्ट, हे सगळं असतं, हे असं आहे हेही आपल्याला माहिती आहे. म्हणजे एखाद्याचं मन कसं विचार करू शकतं, तर आपण ज्ञानाच्या माध्यमातून हे समजलं की प्रत्येकाचं शरीर वेगळं, प्रत्येकाचं ज्ञान वेगळं, प्रत्येकाचं मन वेगळं. त्यामुळे त्यांच्या याच्यात काय काय होत असेल हे सहज आपण इमॅजिन करू शकतो. प्रत्यक्ष जाऊन बघण्याची, काय चाललंय, कसं चाललंय याचा अनुभव घेण्याची आणि त्याच्यानंतर आपल्याला आणखी पक्व करण्याची, आपल्याला आणखी मॅच्युअर करण्याची अशी गरज नाही. नुसतं इमॅजिनेशननी सुद्धा आतापर्यंत जेवढं काही इथे योग वासिष्ठमध्ये सांगितलं आहे त्याच्यावरून सुद्धा त्याचा आपण अनुभव घेऊ शकतो. याच्यात पुढच्या सिद्धी सांगितल्या आहेत, अणिमा आणि महिमा. अणिमा म्हणजे अत्यंत सूक्ष्म रूप धारण करणं आणि महिमा म्हणजे विशाल, अतिशय मोठं होणं. या दोन्ही सिद्धी या कशा प्राप्त होतात ते वसिष्ठ ऋषी सांगताहेत.
ते म्हणतात आपल्या हृदय चक्राच्या वरच्या भागात, आपण जे जठराग्नीबद्दल बोललो होतो की हा अग्नी जो असतो तो हृदयाच्या वरच्या भागात सुद्धा एक अग्नीचा कण हा स्फुरत असतो. आणि प्राण आणि अपान वायूच्या संघर्षामुळे हा जठराग्नीचा कण आपल्या इथे काम करत असतो. आणि जे काही जे कोणी योगी या योगांचा प्राणायामचा अभ्यास करतात तर त्यामुळे ते ह्या अग्नीला वाढवत नेऊन तो संपूर्ण शरीरामध्ये त्याला व्यापन त्याचं करू शकतात. म्हणजे हा सगळा अग्नी संपूर्ण शरीरात पसरू शकतात. मला असं मिसगाईड वगैरे करायचं नाही, पण प्राणायामचा अभ्यास करताना असं अनेक जणांचा अनुभव आहे की आपली एनर्जी वाढली आहे असं म्हणतात. काही जण म्हणतात पित्त वाढलं. शरीरामध्ये थोडासा उष्णतेचा प्रभाव हा प्राणायामच्या माध्यमातून वाढतो, कारण आपण श्वास आतमध्ये रोखून धरतो आणि त्या श्वासावरती नियंत्रण आणल्यामुळे हा जो अग्नी आहे हा वाढायला त्याने मदत होते. तर हा अग्नी योगाभ्यासाच्या मदतीतून संपूर्ण शरीरामध्ये पसरवला जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे तो संपूर्ण शरीरामध्ये जाळत तर नाही, परंतु त्याच्यामुळे जे हे शरीर काम लहान करण्याचं कार्य हे कसं होऊ शकतं, तर हा अग्नी आपल्या शरीरामधल्या पृथ्वीच्या अंशाचा कठीणपणा आणि त्याच्याशी संबंधित म्हणजे पृथ्वीचा अंश म्हणजे गंध आणि कठीणपणा या दोघांनाही तो शरीरामधल्या जलतत्वामध्ये, जसं आहे सॉलिड त्याला एखादी उष्णता मिळाल्यानंतर ते वितळतं, तर जे शरीरात रक्त किंवा जे जलतत्व आहे त्याच्यामध्ये हे सगळं आपला शरीराचा जो कठीण भाग आहे तो त्याच्यात मिसळून जातो. त्यानंतर तो त्या जलतत्वालाही वाळवून टाकतो, सुकवतो, कारण पुन्हा अग्नीचंच कार्य तसं आहे. आणि अशा रीतीने हे जे पृथ्वी आणि जल हे शरीराच्या मुख्यत्वे खालच्या भागात असतात. ते खालच्या भागातून येऊन वर कुंडलिनीला ते वर घेऊन येतात आणि मग आपलं जे वरच्या भागामध्ये म्हणजे कुंडलिनीमध्ये मुळात ही जीवचेतना स्थिर असते, तर ही वरती येऊन आतिवाहिक देहात स्थित होते आणि आतिवाहिक शरीरामध्ये आल्यानंतर मग ह्या शरीराला, या जलाला आणि पृथ्वीला यांना सोडून राहिलेलं हा अग्नी हा स्वतः वायूमध्ये मिसळतो आणि मग हे जे पंचमहाभूत आहेत याप्रमाणे केवळ आकाशरूप होऊन राहतात. या कुंडलिनीतून ती सुद्धा या अग्नीतून निघालेल्या धूर असतो त्याप्रमाणे ती सुद्धा या आकाशामध्ये पुढे वायूतून स्थित होते. आणि ही जी कुंडलिनी आहे हिच्यामध्ये अनेक प्रकारची चमत्कारांची शक्ती असते. तर ती इतकी सूक्ष्म होऊन जाते, हा जीव एवढा सूक्ष्म होऊन जातो, कारण आता हा सगळेच त्यांनी स्वतःचा कठीणपणा, स्वतःचं जलतत्व आणि त्यानंतर त्या वायुतत्वामध्ये आल्यामुळे कुठल्याही बारीकशा छिद्रातून ते सहजपणे इकडे तिकडे जाऊ शकतात. मग ते एखादा पर्वत असेल, दगड असेल, गवत असेल किंवा आणखी आकाशामध्ये कुठेही जिथून ज्यासाठी जाऊ शकतो त्या सगळ्या ठिकाणाहून हा जीव पार पलीकडे जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर त्याचा जो उलटा प्रवास आहे तोही इथे सांगण्यात आला आहे. आपण कधी रामायणामधल्या ज्या गोष्टी बघितल्या असतील तर हनुमानाकडे ही शक्ती होती की हनुमान अति असं म्हटलंच आहे हनुमानासाठी, जे भीमरूपी श्लोक आहे, अणुपासून ब्रह्मांड एवढा होतं जात असे. तो केव्हाही अगदी अणुसुद्धा एवढा होऊ शकतो आणि ब्रह्मांड एवढा सुद्धा होऊ शकतो. तर ही जी शक्ती होते अणिमा आणि महिमा ही त्यांच्याकडे होती. आणि उलट याचा जो प्रवास होतो की ही कुंडलिनी आपल्या शरीरात आकर्षून घेतलेला जलभागाला सोडते आणि त्या रसाने सर्वतः स्वतः भरून जाते आणि त्या रसापासून जो काही जलाचा भाग आहे त्यापासून मग त्याच्यात जे काही पूर्वी आपलं शरीर त्याच्यात सामावलं होतं त्याला सुद्धा जो आकार द्यायचा तो आकार देऊन त्यामध्ये व्यक्त करते आणि त्यामुळे वाटेल तो आकार धारण करता येतो. म्हणजे नुसतंच अणिमा आणि महिमा म्हणजेच लहान आणि मोठं असं नाही, पण वेगवेगळे रूप, वेगवेगळे आकार सुद्धा धारण करण्याची शक्ती ह्याच प्रोसेसमुळे हे जे आहे प्राणाची शक्ती, प्राणालाच आपण प्राणातच त्या उष्णतेमध्ये सगळ्या गोष्टी वितळवून त्याच्यातून मोठा भाग करणं आणि त्याला थंड करून पुन्हा वेगवेगळ्या आकारांमध्ये घेऊन जाणं, हा अगदी साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर असा हा प्रयोग असतो. आणि यामुळे ही जीवशक्ती मेरू पर्वतापासून मोहोरीपर्यंत वाटेल तेवढं मोठं किंवा लहान होऊ शकते. यालाच अणिमा आणि महिमा अशा सिद्धी म्हटलेल्या आहेत. आता वसिष्ठ ऋषी जे आपण वारंवार ऐकलं तेच पुन्हा वॉर्निंग देत आहेत.
ते म्हणतात की हे श्रीराम, हे सगळं ऐकताना ज्ञानाची भूमिका विसरू नकोस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी काही आपल्याला जे काही प्राप्त करायचं आहे ते सगळं ज्ञानसिद्धीमुळे प्राप्त होतं आणि त्यामुळे या बाकीच्या सगळ्या सिद्धी या आपोआप पाठीमागे चालत येतात. आता ज्ञानसिद्धी काय आहे, तर हे सगळं जे काही आपण बघतो हे केवळ एक चिन्मात्र आहे आणि ते अतिशय शुद्ध, सौम्य, सूक्ष्माहून सूक्ष्म, अनंताहून अनंत आहे. ह्याचा आपल्याला याची माहिती, याचा अनुभव जसा कसा येईल तसा येईल. तर ही जी आपण सगळं जगत आणि या जगाच्या कल्पना ह्या केवळ शून्य आहेत, हे खरं प्रत्यक्षात काहीही नाही. मात्र हे जे काही चिन्मात्र आहे, जे काही चैतन्य आहे, ह्यानी कधीतरी आपण जसं सगळ्या उत्पत्ती प्रकरणात बघितलंय की एक संकल्प आला आणि त्या संकल्पामुळे ती संकल्प शक्ती ती आली आणि त्या संकल्प शक्तीमुळे मग पुढे तो जीवरूप त्यांनी धारण केलं. जीवरूपामुळे मग पुढे त्याच्यातल्या सगळ्याच ज्या काही गोष्टी असतील त्या एक 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 आपलं अस्तित्वाचे सगळे स्तर ते व्हायला लागले. आणि ह्या अशा कल्पनेमुळे ह्या जीवाचं स्वतःचं मूळ रूप तो विसरून जातो. स्वतःचं मूळ रूप विसरल्यानंतर मग तो स्वतःला संसारी, दुःखी समजायला लागतो. सगळ्या वेगवेगळ्या कल्पनांमध्ये अडकत जातो आणि त्या कल्पना जोपर्यंत आत्मज्ञान मिळत नाही तोपर्यंत शांत होत नाही. जेव्हा आत्म्याच्या ठिकाणी, स्वतःच्या ठिकाणी ती आत्मभावना करून मीच सर्वव्यापी आहे, मीच चिन्मात्र आहे, मीच निर्मळ आहे, मीच तो आहे, सोहम, हा जो आपला भाव आहे, असं आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मात्र ज्या स्वतःच्या खोट्या स्वरूपाला, आता याला खोटं स्वरूप म्हणावं लागेल जे आपलं आहे, त्याच्यातली भावना नष्ट होते, त्याच्यापासून आपण दूर होतो आणि जे मूळ स्वरूप आहे त्याच्यात आपण स्थिर होतो. असं म्हटलंय की इथे ज्या ज्या गोष्टीची आपण कल्पना करू त्या त्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात, तसं तसं आपण होतो. त्याच्यामुळे आत्मभावना केली तर आत्मरूपातही स्थिर होणं हे अशक्य नाही. फक्त त्यासाठी सतत सतत दीर्घकाळ न थकता न कंटाळता प्रयत्न करावे लागतात. त्याच्याबद्दल थोडीशी एक छोटीशी गोष्ट पुढे आलेली आहे. त्यामुळे ज्या सत्य रूपाची, सत्य स्वरूपाची आपण भावना करू त्याप्रमाणे आपण सतत भावना केली तर आपण शरीर म्हणजे मी ही भावना सोडून देतो आणि त्यामुळे मग हा जीव हा देहाशिवाय तसाही सुखी आणि आनंदी होतो. त्यामुळे जो कोणी आत्मसाक्षात्कारी पुरुष असतो त्याला ज्या ज्या गोष्टीची जशी जशी भावना करावी तसं तसं त्याला सहज प्राप्त होतं. मुळात मी पूर्वीही इथे बोललोय की जे साधना सतत नियमितपणे करत असतात त्यांच्याकडे ही अशी एक शक्ती येऊन जाते. काही बोललो, काही विचार केला तर त्या गोष्टी या सहज प्राप्त होतात. अगदी मी असं नाही म्हणत की कल्पवृक्षाप्रमाणे असतात किंवा कसं, परंतु आपल्या अनुभवात आलेलं आहे की अनेकदा अशा अशा गोष्टी आपल्याला सहज आपल्या हातात येतात ज्यांचा आपण काही विशेष त्याचा खूप अभ्यास किंवा त्याचा विचार केला नसतो, पण कुठेतरी मनातून एक शून्यातून सहज कल्पना आली आणि ती साकार झाली याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतलेला आहे. आणि म्हणून आध्यात्मिक लोकांनी, ज्ञानसाधनेच्या मार्गावरच्या लोकांनी जो काही विचार करू, जे काही बोलू त्याच्याबद्दल थोडं काळजीपूर्वक राहायला हवं, त्याच्याबद्दल विचार सांभाळून करायला हवा. तर त्यामुळे हे आत्मसाक्षात्कारी ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव झालेली आहे त्यांच्यामध्ये ही शक्ती सहज येते की मी ज्या गोष्टीचा विचार करेल ती गोष्ट होईल. मग त्यांनी म्हटलं मला उडून आकाशात जायचं आहे, त्यांना ती सिद्धी सहज प्राप्त होते. त्यांनी म्हटलं एखादी गोष्ट अशी अशी व्हावी, तसं होतं. त्यांनी मनात आपला विचार आणला, त्यांना जे पाहिजे ते सहज त्यांना सिद्ध करता येतं, प्राप्त करता येतं. स्वतःचं शरीर असू द्या, आकार बदलायचा असू द्या किंवा आणखी कुठल्या सिद्धी असू द्या, त्या सगळ्या त्यांना प्रत्यक्षात ते सहज आणू शकतात आणि त्यांना मुद्दाम कुठल्या गोष्टीची गरज नाही. तर ज्ञानसिद्धी ही सगळ्यात श्रेष्ठ सिद्धी आहे. ज्याच्याकडे ज्ञान आहे, कशाचं ज्ञान? आत्मज्ञान. तो सगळं जे काही पाहिजे ते सहज प्राप्त करू शकतो. थोडं व्यवहाराच्या दृष्टीने जर बघायचं झालं, एखाद्याने जर फिजिक्सचा खूप सखोल अभ्यास केला असेल तर त्याच्याशी संबंधित ज्या ज्या काही बारीक बारीक गोष्टी असतात त्या आपोआपच त्यांना यायला लागतात. कुठलेही त्याच्याशी संबंधित गणित असेल, गणिताचाही त्यांचा अभ्यास सहज होऊन जातो, कारण मुळात विज्ञानामध्ये कुठेतरी गणित आलेलं असतं. त्याच्याशी संबंधित गोष्टी येतात त्या त्यांना सहज जमतात. त्यामुळे मुख्य सिद्धी ही ज्ञानसिद्धी, त्याच्याशी संबंधित बाकी गोष्टी या आपोआप येतात. आता अशा प्रकारे ही चुडाला
हिने या सगळ्या सिद्धींचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर मग ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायला लागली. प्राणायामामुळे त्याच्या अभ्यासामुळे तिला सगळ्या प्रकारच्या आकाशगमन, गणिमा, अणिमा, गरिमा, महिमा या सगळ्या सिद्धी तिला सहज प्राप्त झाल्या. आणि मग ती वेगवेगळ्या ठिकाणी संचार करून संपूर्ण या जीवनाचा आनंद घ्यायला लागली. मग ती कधी सागरात आतमध्ये शिरायची, कधी दूरदूरच्या प्रदेशात पृथ्वीवरच्या जायची, कधी एकाच वेळेस अनेक शरीर धारण करण्याचं सामर्थ्य तिच्यात आलं. त्यामुळे ती कुठल्याही व्यक्तीशी, कुठल्याही दगड, प्राणी, काहीही असू द्या, या सगळ्यांशी ती सहज संवाद साधू शकायची, त्यांच्याशी बोलू शकत होती. तिला कुठलंही काही गोष्ट अशक्य अशी राहिली नाही. सगळ्याच प्राण्यांबरोबर म्हणजे अगदी भूत, पिशाच, यक्ष, गंधर्व, किन्नर, सर्प, असुर, देव, अप्सरा, विद्याधर या सगळ्यांशी तिचं बोलणं, त्यांच्यासोबत संवाद ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. आणि राजाला मात्र या गोष्टींची काहीही कल्पना नव्हती. तिने त्याला कधीतरी असंच आत्मज्ञानाबद्दल बोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु राजाच्या अंतःकरणामध्ये बायकोच आहे, ती काय सांगते आणि कशाला सांगते याच्याविषयी काही विशेष आदर नव्हता. त्यामुळे त्याने तिच्याकडे दुर्लक्षच केलं. ही राणी म्हणजे काहीतरी लहान मुलीसारखी इतरांचं ऐकते आणि बडबड करते, स्वतःचं तिला काही नाही असा त्याचा समज होता. त्यामुळे राणीने सुद्धा, या चुडालाने सुद्धा त्याला या सगळ्या गोष्टींची काही आपले जे वैभव आहेत, गुणवैभव ज्याला सिद्धी म्हणतात, या सगळ्या सिद्धींची काही तिने त्याला माहिती दिली नाही, कारण त्याचा त्याला सांगून काहीही फायदा नव्हता. आणि हे सांगताना श्रीरामांनी विचारलं की चुडाला तर एवढी सिद्ध होती आणि अशी सिद्ध योगिनी असताना तिने जर शिखीध्वजाला समजावून सांगितलं आणि शिखीध्वजाला त्याचा बोध झाला नाही, तर मग दुसरं कोणी सांगितलं होईल? इतका सिद्ध व्यक्ती, इतकी हुशार व्यक्ती सगळं सांगते आहे आणि तरीही हा ऐकत नाही, तर मग कोणामुळे तो बोध होईल? आपण पूर्वीही याची चर्चा केलेली आहे. कितीही तुम्ही सिद्ध असा, आत्मज्ञानी असा, समोरच्या व्यक्तीची पहिल्यांदा श्रद्धा हवी. आपण जे काही सांगतोय त्याच्यावरती त्या व्यक्तीचा विश्वास हवा. त्याचा विश्वासच नाही तर आपण किती बडबड केली तरी ते पालथ्या घड्यावर पाणी अशीच परिस्थिती असते. आणि म्हणून जनरली असं बघितलं जातं की घरामध्ये एखादी व्यक्ती सगळं जाणते, परंतु बाकीच्या व्यक्ती तेवढी किंमत करत नाही. असं म्हणतात, घर की मुर्गी दाल बराबर म्हणा, दिव्याखाली अंधार म्हणा, आणखी काय असेल. तर त्याच्यामध्ये मुळात ती श्रद्धा असणं हा एक फार वेगळा भाव आहे. तर इथे सुद्धा त्या श्रद्धेचीच कमी होती. आणि त्याच्या पलीकडे आणखी वसिष्ठ ऋषी सांगतात की उपदेश करणं म्हणजे केवळ शास्त्राने घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं एवढंच आहे आणि ते आवश्यक आहे. परंतु जो काही साक्षात्कार व्हायचा आहे त्याचं कारण मात्र जो ऐकणार आहे, जो शिष्य आहे, त्याची शुद्ध, तीव्र आणि एकाग्र झालेली प्रज्ञा, हेच, दुसरं काहीच नाही. म्हणजे मुळात आपण कितीही सांगितलं, म्हणजे मी समजा माझ्या रिलेटिव्हजला जे माझ्या अतिशय जवळचे आहेत त्यांना सांगितलं, तरी सांगणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी सांगेन. ठीक आहे, उपदेश करणं म्हणजे काय की हे केवळ कर्तव्य आहे, शास्त्राने घालून दिलेला नियम आहे की मला येतं तर मी उपदेश करावा. पण ऐकणं न ऐकणं हे त्याचं आहे. इथे आपण अनेकांना उपदेश केलेले आहेत, सगळ्यांनीच ऐकले अशातला प्रकार आहे का? नाही. ते त्याचा काही विशेष फायदा होतो असं प्रत्येक वेळेस आवश्यक नाही. का होत नाही? तर त्या समोरच्याने ऐकून त्याच्यावरती कार्य करणं, त्याने स्वतः प्रयत्न करणं हे त्या व्यक्तीच्या हातात आहे. त्यामुळे त्या शिष्याची जर बुद्धी तशी नसेल तर त्याला काही मिळणार नाही. आणि या जगात हे जे अनात्म जग आहे, आत्मजग म्हणजे आपलं जे खरं स्वरूप, अनात्म जग म्हणजे हे जे काही आपण जग बघतो ते, ह्या जगामध्ये जे काही शास्त्रांमध्ये, विद्याकारांमध्ये प्रावीण्य मिळवलं तरी जोपर्यंत आत्म्याचं खरं स्वरूप कळत नाही तर तोपर्यंत इतर सगळ्या गोष्टी ह्या त्यांचं महत्त्व तेवढं नाही, असं इथे वसिष्ठ ऋषी म्हणतात. त्यांचं म्हणणं असं आहे की या सगळ्या कलांमध्ये प्रावीण्य मिळवलं तरी आत्म्याची स्वरूप जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत इतर सगळं विसरून आत्म्याशी एकरूप झालेल्या बुद्धीनेच केवळ आत्मा जाणला जातो. बाकी गोष्टींनी, सगळ्या कला मिळवा, सिद्धी मिळवा, त्यांनी आत्मा मिळवणं हे शक्य होत नाही. त्यासाठी बुद्धी एकाग्रतेने आत्माभिमुख होण्यासाठीच हे प्राणायाम, ध्यान, श्रवण, मनन, चित्तशुद्धीकरण इत्यादी सगळी गोष्ट आहेत. ती करत असताना मग जसं आपण एक एक पातळी वरती चढत जातो, पूर्वी आपण म्हटलेलं आहे की जे काही अगदी आपल्याला जे सोयीचं वाटतं, जे कम्फर्टेबल आहे, मग ती देवपूजा असू द्या, स्नानसंध्या असू द्या, मंदिरात जाणं असू द्या, होम हवन करणं असू द्या, तीर्थयात्रेला जाणं असू द्या,
किंवा मग पुढे जाऊन आणखी योग, ध्यान आणि असं करत जे काही मार्ग आहेत त्याच्यातून सगळ्यांचं एक एक पातळी ही वरती सरकत जाऊन पहिल्यांदा चित्तशुद्धी होणं हे आवश्यक आहे. आणि ही चित्तशुद्धी झाल्यानंतर मग ह्या सगळ्या वेगवेगळ्या पातळ्यांवरती आत्म्याची ओळख ही स्पष्ट होत जाते. परंतु आत्मबुद्धी हीच मात्र आत्मज्ञानाचं कारण आहे. श्रीराम विचारतात, मग जर असं असेल तर गुरु उपदेशाने ज्ञान होतं असे म्हणतात, ते मग असं कसं म्हणतात, कुठल्या दृष्टीने म्हणतात, कुठल्या क्रमाने ते ज्ञान होतं, ते खरंच शक्य आहे का? कारण गुरुंचा उपदेश झाला आणि तरी ज्ञान नाही झालं तर काय? तर इथे शिष्याचे प्रयत्न हे आवश्यक आहे, ते वसिष्ठ ऋषींनी सांगितलं आणि हे पूर्वीही सांगितलं आहे. आत्मज्ञान तुम्हाला इतर कोणीही देऊ शकत नाही. आपण अगदी प्रल्हादाच्या गोष्टीमध्ये सुद्धा बघितलं, भक्ती त्यांनी खूप केली आणि त्यांनी श्रद्धेने विष्णूकडे वर मागितला आणि भगवान विष्णूंनी वर काय दिला की तुला आत्मज्ञानाचा विचार प्राप्त हो, हा विचार तुला मिळो, तो विचार करणं हे मात्र तुझ्या हातात आहे. त्यामुळे डायरेक्टली मुक्ती कोणीही देणार नाही, ते तुम्हाला उपदेश करतील, सगळं करतील, प्रयत्न मात्र हे आपल्याच हातात राहणार आहे. योग वासिष्ठ या ग्रंथाचा अभ्यास अनेक जण करतात. सगळ्यांनाच तो प्रयत्न शेवटपर्यंत नेणं शक्य होत नाही. हातात पुस्तक येतं, छोट्या छोट्या इकडच्या तिकडच्या गोष्टींमुळे कधीतरी ते बाजूला पडतं. हो ना, पुन्हा हात लावू, पुन्हा बघू, मास हे झालं, मास ते झालं, करत 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 कधीतरी त्याला हात लागला तर लागला, नाहीतर ते गेलं कुठेतरी शेल्फमध्ये, कपाटामध्ये कुठेतरी पडून गेलं. आणि मग असंच कधीतरी पुन्हा एखादा मेसेज आला तर चला पुन्हा बघावं, ऐकावं अशी इच्छा होती. परंतु प्रयत्न चिकाटीने जर करायचे असतील तर त्याचं जे फळ जसं योग वासिष्ठाच्या बाबतीत आहे तसंच इतर कुठल्याही शास्त्राच्या बाबतीत एक्झॅक्टली तेच आहे. आत्मज्ञान, इथे आत्मज्ञान म्हटलं आहे, पण जगाच्या व्यवहारासाठी माझ्या दृष्टीने जे जे तुम्हाला आत्मज्ञान, म्हणजे मला जर फिजिक्सचा अभ्यास करायचा असेल तर ते माझं आत्मज्ञान झालं. मला जर एखादा क्रिकेटसारखा गेम त्याच्यात चॅम्पियन व्हायचं असेल तर त्याचा अभ्यास करणं म्हणजे माझं आत्मज्ञान, तिथे चॅम्पियन होणं हे आत्मज्ञान. तर त्यासाठी न थकता न कंटाळता प्रयत्न करावे. गुरूंना दोष देण्यात अर्थ नाही, गुरु शिकवण्याचं काम करतात, कारण त्यांना गुरु हे सगळं का शिकवतात. मुळात इथून जर प्रश्न विचारायचा झाला तर शास्त्रात सांगितलं आहे, तुम्हाला येतं, तुमचं काम आहे देण्याचं, तर ते द्यायचं. त्याच्या पुढे शिष्याने काय करायचं काय नाही हा शिष्याचा भाग. गुरु आपल्या परीने सगळे प्रयत्न करतील, सगळ्या युक्त्या वापरतील, सगळं करतील, परंतु शिष्याने कुठेतरी ते प्रयत्न दाखवले पाहिजे. तर याच्यासाठी वसिष्ठ ऋषींच्या श्रीरामांच्या प्रश्नावरती वसिष्ठ ऋषी एक गोष्ट सांगतात की एका खेड्यामध्ये एक व्यापारी राहत होता. भरपूर धनधान्य संपत्ती असं सगळं त्याच्याकडे असत, परंतु अतिशय कंजूस असा होता. एकदा तो एका जंगलातून जात असताना कुठल्या तरी बाजूच्या नगरात चालला होता आणि त्या जंगलातून जाताना तिथे सगळा असा गवतांनी भरलेला प्रदेश, आणि त्या गवतात जाता जाता त्याच्या हातून एक कवडी पडली. आता ही कवडी पडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ही कुठेतरी आजूबाजूला पडली आहे आणि त्यांनी शोधण्याचा खूप प्रयत्न केला. त्याच्या प्रयत्नाच्या मागचा उद्देश असाच होता की मी ही एक कवडी मिळवेल, मग हिच्यापासून एकाच्या 2 करेल, 2च्या 4 करेल, असं करत करत मग मी खूप श्रीमंत होईल वगैरे वगैरे असा त्याचा विचार चालला होता. ती कवडी शोधण्यासाठी सतत 2-3 दिवस त्याचे प्रयत्न चाललेच होते. येणारे जाणारे लोक त्याला म्हणायचे, हसायचे, ते सांगायचे काय एका कवडीसाठी एवढा प्रयत्न करतो. परंतु त्यांनी आपला प्रयत्न सोडला नाही आणि अजिबात दुःखी न होता तो सगळं कार्य करत राहिला. आणि असं करता करता अचानक त्याला एका ठिकाणी एक रत्नचिंतामणी सापडला. आणि रत्नचिंतामणी सापडल्यामुळे त्याचं सगळंच दुःख, दारिद्र्य जे काही असेल ते सगळं दूर झालं. कारण त्याला आता अशा ठिकाणी अशी गोष्ट मिळाली की ज्याच्यामुळे तो जे काही पाहिजे ते सगळं सहज मिळू शकेल. आणि अशा रीतीने ज्यांनी गुरूंचा उपदेश ऐकला आहे त्यांनी जर अशा प्रकारे प्रयत्न केला की काहीही कितीही झालं तरी विश्वास ठेवून मला हे मिळेल, या गोष्टीवरती विश्वास ठेवला. कारण जो शोधणारा होता त्याला माहिती आहे इथे जर पडली आहे तर इथे निश्चितपणे मिळायला हवी, ती कुठे जाणार नाही. तसंच गुरूंनी जे सांगितलं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवला की म्हटलं आहे त्यांचं शब्द म्हणजे ते ब्रह्मवाक्य आहे, त्याप्रमाणे केलं तर निश्चित त्याचे परिणाम होतील. तर मग आपला विचार मध्ये न आणता, मध्ये कुठलाही मनात संशय न आणता, शंका न घेता संपूर्ण श्रद्धेने जर ते कार्य केलं तर त्याला जे काही साध्य व्हायचं, त्याला जो आत्मसाक्षात्कार आहे तो निश्चितपणे प्राप्त होऊ शकतो. गुरूंच्या शब्दांच्या पलीकडे आणखी दुसरं काहीच नाही, त्याच्यावरतीच एक कार्य करावं.
तर गुरुउपदेशानंतर शिष्याची बुद्धी ही निर्विषय आत्मस्वरूपात एकाग्र होत गेली की आपोआपच त्याला आत्म्याचं स्फुरण हे स्पष्टपणे कळून येतं आणि हा गुरुपदेश आत्मज्ञानाला कारण होतो. एक गोष्ट इथे विशेष सांगितलेली आहे की एका गोष्टीचा शोध घ्यायला लागलो आणि जर मनापासून त्याचा शोध घेत असू तर निश्चितपणे अशी कुठली तरी दुसरी गोष्टही ही मिळून जाते आणि त्या ज्या गोष्टीचा शोध घेतोय त्याच्यापेक्षा विलक्षण, त्याच्यापेक्षा आणखी सुंदर, आणखी चांगली अशी मिळू शकते. तर हे सुद्धा व्यवहारात आपण अनेकदा बघतो की करतो एक आणि आपल्याला फळ दुसरंच मिळतं. श्रोतींनी सुद्धा गुरुपदेश प्रयत्न हे आत्मलाभाची पात्रता येण्यासाठी आवश्यक आहेत असं म्हटलं आहे. म्हणजे ज्याच्याकडे गुरुपदेश नसेल त्याला मात्र हे थोडं कठीण जातं आणि हे आत्मलाभ मिळवण्यासाठी गुरुपदेश आवश्यक आहे. म्हणून तो प्रयत्न अवश्य करावा. आत्मलाभानंतर मग जे काही आपलं प्रारब्धाने आपलं जीवन चाललं आहे त्या जीवनाला त्याच्याकडे केवळ एक स्वप्न म्हणून बघणं, त्याच्याकडे उपेक्षेने बघणं, कुठल्याही गोष्टींना न अटॅच होणं, अशा रीतीने हे जीवन पुढे चालवावं. हा असा इथे या श्रीरामांना हा उपदेश केलेला आहे. त्याच्यानंतर या शिखीध्वज राजाला वैराग्य आलं आणि मग त्याने आपलं घर सोडलं. घर सोडून तो अरण्यात जाऊन तपस्या करायला लागला आणि तिथे गेल्यानंतर मग ही चुडाला ही त्याला कशी भेटली, तिने काय केलं, या सगळ्या गोष्टी पुढच्या राजाचा आणि तिचा संवाद आणि हे चुडालाने जे जे पुढचे उद्योग केले हे सगळं आपण उद्या बघूया. इथून पुढे ही पुन्हा मूळ कहाणी सुरू होते की जिथे चुडाला शिखीध्वज हे एकत्र होते आणि आता ते वेगळे व्हायला लागले आणि मग त्या चुडालाने कसे प्रयत्न केले आपल्या नवऱ्याला कसं परत मूळ मार्गावरती आणलं, हे सगळं उद्या इथून पुढे पुढचा भाग सुरू होईल. याच्यात फार छान ज्ञानकांड म्हणजे चांगलंच ज्ञानाच्या बऱ्याच सुंदर गोष्टी आल्या आहेत. आतापर्यंत सिद्धी वगैरे हे माझ्या विशेष इंटरेस्टचे नव्हते. कुंडलिनी विज्ञानसुद्धा हे माझा विशेष त्याच्यात वैयक्तिकदृष्ट्या रस नव्हता, कारण नेहमी फोकस हाच राहिला आहे की ते समजून घेण्यापेक्षा काय केलं म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते मिळेल, तो जास्त सोपा मार्ग आहे. कारण लक्षातही राहणार नाही. आज सगळं ऐकलं, काही दिवसांनी सुषुम्न नाड कुठली, इडा कुठली, पिंगला कुठली हे जर विचारलं तर ते सुद्धा लक्षात राहणार नाही. परंतु श्वासावरती लक्ष द्या, सगळं व्यवस्थित होतं हे माहिती आहे आणि हे कायम लक्षात राहील. त्यामुळे ते लक्षात ठेवावं जे लक्षात ठेवायचं. तर चला आज थांबूया आणि उद्या आपण चुडाला शिखीध्वजाची गोष्ट पुढे घेऊन जाऊ. जय श्रीराम, जय गुरु.